भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ आपल्या बरोबर आहेत। चित्रा वाघ मॅडम, पुण्यामध्ये एक महिला छेडखानीची घटना, धक्कादायक अशी घटना घडली। आज सकाळी जेव्हा मला हे कळलं, मला खरोखर धक्का बसला। मी या संदर्भात पोलिसांकडून माहिती घेतली, संबंधित अधिकाऱ्यांकडून, आणि त्यामध्ये मी तुम्हाला इतकं नक्की सांगेन की ही घटना घडली आहे। हरामखोर विकृतांची मोडस ऑपरेंडी बघा कशी आहे की कुरिअर बॉयची बतावणी करत हा माणूस आतमध्ये आला आणि सही करायला पेन हवा, मी पेन विसरलोय, पेन घेऊन या। जेव्हा मुलगी आतमध्ये गेली त्यावेळेला दरवाजा लावला, तिच्या तोंडावरती स्प्रे मारला, तिच्यावर अत्याचार केला, सेल्फी काढली, त्याच्यावर नोटसुद्धा लिहिली। म्हणजे इथपर्यंत ही विकृती पोहोचली आहे। आणि जर कुणाला सांगितलंस तर तुझा हे फोटो मी व्हायरल करेन, अशा पद्धतीची धमकीसुद्धा मुलीला दिली आहे। गुन्हा रजिस्टर्ड झालेला आहे, फॉरेन्सिक टीम जागेवरती पोहोचलेली आहे, शोध पोलिसांच्या टीमसुद्धा गेलेल्या आहेत। आणि मला विश्वास आहे येणाऱ्या काही तासांमध्ये किंवा फार फार 1-2 दिवसामध्ये हा हरामखोर आरोपी नक्की पकडला जाईल। मला आठवण आली की याआधीसुद्धा महाराष्ट्रामध्ये ताई पाणी प्यायचं आहे असं सांगत पाणी देता का असं म्हणून ऑनलाईन डिलिव्हरी करायला येणारे कुरिअर बॉय असतील किंवा तत्सम दुसरी लोकं यांनीसुद्धा अशा पद्धतीने पाणी देता का म्हणत जेव्हा बाई आतमध्ये जायची त्यावेळेला दरवाजे लावून त्यांच्यावरती अत्याचार केल्याच्याही घटना घडलेल्या आहेत। मला राज्यातल्या भगिनींना या माध्यमातून एकच सांगायचं आहे, आपण सतर्क राहण्याची गरज आहे। आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने जर कुणी येत असेल, दरवाजा उघडून आतमध्ये तुम्ही घराच्या मध्ये जाऊ नका। पेन द्या, पाणी द्या, अशा पद्धतीच्या बतावण्या केल्या जातात। महिलांना त्या ठिकाणी सावध केलं जातं, अत्याचार केले जातात। त्यामुळे आपण प्रत्येकीने अतिशय सावधगिरीने आणि सतर्कतेने राहण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। या घटनेमध्ये जेव्हा मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलले त्यावेळेला माझ्या एक गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की बहुतेक या मुलीची रेकी केली गेली असावी। मुलीचा भाऊ बाहेरगावी गेला, कुठे गावी गेला, मुलगी एकटी आहे बघितल्यानंतर त्या ठिकाणी तिच्यावरती अशा पद्धतीचा अत्याचार झालाय। हरामखोर आरोपी सुटणार नाही, परंतु अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्यातल्या प्रत्येक आई बहिणींनी सतर्क राहण्याची सुद्धा आवश्यकता। परंतु विरोधी पक्ष म्हणतोय की महिला अत्याचारांमध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। एक नाही अनेक घटना या संदर्भातल्या होतात। महिला अत्याचार हा राजकारणाचा विषयच असू शकत नाही, पण जर विरोधकांना खुमखुमी असेल तर मी त्यांना 1 तास पूर्ण म्हणजे 1 तासाहून जास्त वेळ लागेल इतके त्यांच्या काळातल्या घटना सांगू शकते। आणि म्हणून मला सांगायचं आहे की या ठिकाणी लाडक्या बहिणींचा देवाभाऊ राज्याचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहे। आज जे मी तुम्हाला ठासून सांगितलं की फॉरेन्सिक टीमसुद्धा पोचली आहे, ही फॉरेन्सिक युनिट्स, फॉरेन्सिक टीम बनवण्याचं काम हे राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी केलं आहे। तुम्हाला माहिती आहे की महिला अत्याचारांच्या केसमध्ये फॉरेन्सिकचे एव्हिडन्स किती महत्त्वाचे असतात, त्यामुळे हरामखोर आरोपी सुटू शकत नाही। महिला अत्याचाराच्या बाबतीमध्ये 0 टॉलरन्स पॉलिसी असणारं महाराष्ट्र राज्य आहे आणि त्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्रजी आहेत। आणि त्यामुळे विरोधक काय बोलतायत याला महत्त्व नाही, याच्यातून कशा पद्धतीने समाजातली ही विकृती कमी होईल यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे। सरकार सरकारचं काम करतंय, पोलीस पोलिसांचं काम करतायत, परंतु आजच्या या घटनेच्या माध्यमातून पुन्हा राज्यातल्या माझ्या सगळ्या माता भगिनींना मी सांगेन, बहिणींनो सतर्क राहा। एक शेवटचाच प्रश्न, दिशा सालियांच्या प्रकरणामध्ये अनेक आरोप आदित्य ठाकरेंवरती करण्यात आले की मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार पोलिसांचा तपास चालू आहे। अजून पोलीस कुठल्या निष्कर्षावर पोहोचलेले नाही आहेत। दुसरं असं माझ्या मनामध्ये आलं की समजा या केसच्या संदर्भामध्ये कोर्टाने एखादा निर्णय दिला तर तो विरोधी पक्षाला मान्य असणार आहे का? कारण निवडणुकीमध्ये मतदान वाढलं किंवा जे निर्णय कोर्टाकडनं आले ते यांना अमान्य आहेत। त्यामुळे अशा या केसच्या बाबतीत जर एखादा निर्णय आला तर त्याचं स्वागत विरोधी पक्ष करणार आहे का? कारण एकाच वेळेला विश्वास आणि अविश्वास या 2 गोष्टी एकत्र चालत नाहीत। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। चित्रा वाघ होत्या। खरं तर पुण्यामध्ये जी महिला अत्याचाराची घटना घडलेली आहे त्यामध्ये जो कोणी आरोपी असेल त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडणार नाही, त्याला कठोरात कठोर शिक्षा जी आहे ती होईल। विरोधक मात्र या गोष्टीचं राजकारण करू नये, कारण की महिला अत्याचार हा काही राजकारणाचा विषय नाही आहे, असं थेट हल्लाबोल जो आहे तो विरोधकांवरती चित्रा वाघ यांनी आपल्यासोबत बोलताना केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।